फक्त 25 मिनिटांमध्ये आज आपण पारंपरिक 100% चवीची अशी बासुंदी बनवणार आहोत। कमी वेळेत झटपट आणि खूप दाटसर लच्छेदार अशी बासुंदी बनवण्यासाठी काय टिप्स फॉलो करायच्या ते देखील आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आता बासुंदी ही आपण नेहमीच बनवत नाहीत, फक्त सणासुदीलाच बनवतो, त्यामुळे यामध्ये कसलीही मिसळ न करता अगदी पारंपरिक पद्धतीने बनवूया। तासन-तास दूध उकळण्याची गरज नाही, झटपट तयार होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, मी सुकुमारी स्वागत करते तुमचं सुकुमारीज किचन मराठीमध्ये। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर इथे घेतलेलं आहे साहित्य जे आपल्याला बासुंदी बनवण्यासाठी लागणार आहे। त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, बदामाचे काप, काजूचे काप घेतलेले आहेत, पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, चारोळी घेतलेली आहे, केशर आणि अर्धा चमचा इतकी वेलची पूड। साखर घेतलेली आहे मी 1 छोटी वाटी। तुम्ही जर कपाने प्रमाण घेणार असाल तर अर्धा कप इतकी साखर घ्या। आता दूध इथे मी 1.5 लिटर वापरणार आहे, तर 1.5 लिटर दुधाकरिता अर्धा कप किंवा 1 छोटी वाटी साखर हे प्रमाण अगदी बरोबर आहे। इथे फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे। तुम्ही गाईचं जर घेतलं तर ते 2 लिटर घ्या, मी इथे म्हशीचं घेतलेलं आहे, त्यामुळे मी इथं 1.5 लिटर वापरणार आहे। आता सगळ्यात अगोदर गॅस ऑन करून एक जाड तळाची कढई घेतली, त्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे इतकं पाणी घालायचं आणि मग त्यामध्ये दूध घालायचं आहे। पाणी घातलं कारण दूध खाली चिटकून करपू नये। बासुंदी आपली करपली किंवा दूध जर खाली चिटकून करपलं तर त्याचा वास हा जात नाही, त्याची टेस्ट बासुंदीमध्ये राहते। तुम्ही वेलची पावडर घाला किंवा ड्रायफ्रूट घाला, त्याची टेस्ट बदलत नाही। त्याकरिता आधी पाणी घालायचं आणि दूध आटवताना देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे की ते करपू नये। आता दुधाला छान उकळी आल्यानंतर इथे मी थोडंसं केशर घालणार आहे। दुधाला सतत असंच ढवळत ठेवायचं। आलेली साय आपल्याला दुधामध्ये मिक्स करायची आहे, जेणेकरून पाण्याचा अंश पटापट निघून जातो आणि दूध आटण्यासाठी मदत होते। आता दूध आटवण्याकरिता तुम्ही जेवढं पसरट आणि मोठं भांडं घ्याल, कढई किंवा पातेलं जे पण असेल, जेवढं मोठं घ्याल तेवढी पटापट बासुंदी आपली आटून येते। बघा, केशर गरम दुधात टाकताच थोडासा कलर त्याचा सुटत आहे। केशर घातलं, छान मिक्स करूया। दूध याच पद्धतीने ढवळत ठेवायचं। आता बाहेर जी बासुंदी आपल्याला दाटसर घट्टसर अशी मिळते, त्यामध्ये काय करतात, एक तर कॉर्नफ्लॉवर टाकतात किंवा मग गव्हाचं पीठ सुद्धा तुम्ही तुपामध्ये थोडंसं परतून दुधामध्ये मिक्स केलं तर पटकन आटतं आणि छान घट्ट अशी बासुंदी बनते। पण अशा बासुंदीची पारंपरिक टेस्ट तुम्हाला 100% ती चव मिळत नाही, शिवाय ती उपवासाला देखील चालत नाही। मग इथे तुम्ही काय करू शकता, इथे मी बदामाचे जे पण ड्रायफ्रुट्सचे काप घेतलेले आहेत, त्याऐवजी तुम्ही त्यामध्ये काजूचे प्रमाण थोडेसे वाढवायचे आणि त्याची छान पावडर करून घ्यायची। ती पावडर यामध्ये मिक्स केली तर बासुंदी तुमची खूप दाटसर होईल, घट्ट होईल। शिवाय तुम्ही उपवासाला बासुंदी खाणार असाल तर अशी बासुंदी उपवासाला देखील खाऊ शकता, पण ज्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स केला आहे ती बासुंदी उपवासाला चालणार नाही। बासुंदी आपण नेहमीच बनवत नाही, सणासुदीलाच बनवतो, त्यामुळे अगदी पारंपरिक पद्धतीने मी इथे केलेली आहे। तर साधारण 1.5 लिटर दुधामध्ये बघा, मीडियम साईजच्या 6 वाट्या इतकी बासुंदी तयार झालेली। ड्रायफ्रुट्स घालून आपण दूध छान आटवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता याची क्वांटिटी अर्ध्यापेक्षाही कमी झालेली आहे। छान घट्टसरपणा आलेला आहे। आता यापेक्षा जास्त दूध हे आटवायचं नाही, मधून मधून कडेला साठलेली साय अशी दुधामध्ये ॲड करायची, जेणेकरून बासुंदी छान लच्छेदार होते। दूध छान आटत आलेलं आहे। खूप जास्त आटवलं ना तर त्याची रबडी तयार होते। रबडी ही बासुंदीपेक्षा खूप घट्ट असते। आता तुम्हाला जरी हे थोडंसं दाटसर दिसत आहे, पातळ दिसत आहे, पण ही थंड झाली ना तर याचा दाटसरपणा आणखी वाढतो आणि घट्ट होते। आता यामध्ये वेलची पावडर घालूया, साखर घालायची आहे, छान मिक्स करूया। आणि बघा, झटपट अशी पारंपरिक आपली बासुंदी तयार आहे।
आता जास्त आटवायची नाही आणि गॅस बंद करून हे थंड करून घ्यायचं आहे. पाहिलं तुम्ही किती सोप्या पद्धतीने आपण बासुंदी बनवली. शिवाय जर तुम्हाला कमी वेळेत आणि आणखी दाटसर बनवायची असेल तर ड्रायफ्रूटची पावडर घालायची आणि त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर आणखी कमी वेळेत बासुंदी तुमची तयार होईल. शेवटी घालूया थोडीशी चारोळी आणि थंड करून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता अर्ध्या तासाकरिता आपण याला फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि बघा किती घट्टसर दाटसर अशी लच्छेदार आपली बासुंदी तयार आहे. झटपट होते, कमी वेळेत. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर प्रत्येक वेळी अशीच दाटसर अशी बासुंदी तयार होईल. 1.5 लिटर दुधामध्ये साधारण 5 जणांकरिता ही बासुंदी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सोबतच तुमचे काही सजेशन असतील तर ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप घालू यावरनं. घरी नक्की ट्राय करा आणि परत भेटूया अशा साध्या आणि सोप्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.